कारण उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बीड दौऱ्यावर आहे। बीडमध्ये दाखल होताच अजित पवार मात्र संतापले। अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलंय। अधिकाऱ्यांची अजितदादांनी झाडाझडती घेतलेली। या सगळ्यांनी घेऊन माझे सेक्रेटरी बसतील। मी आता येताना चर्चा केलेली आहे, त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे, कारण त्या तुमच्या दुपारपासून मीटिंग आहे। परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही असं चालणार नाही। आता ते तुम्हाला सांगतील 8:30 वाजले, तुम्हाला 4 तास मिळतात। त्या 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिले। विमानतळाचा दिलाय, रेल्वेची लाईनचं ते कुठं काय लढलंय तो दिलेला आहे। असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले। आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे, घरकुलाचा आहे, नंतर जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते DDRला बोलून घ्या। तसं नाही, ते जे काय आहे ते तुम्ही घ्या माहिती। ओके, थँक्यू, जय हिंद। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। मात्र धनंजय मुंडे हे या दौऱ्यामध्ये सहभागी झाले नसल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर धनंजय मुंडेंनी प्रकृती ठीक नाही असं कारण दिलेलं आहे। त्यामुळे एकीकडे दादा बीडमध्ये दौरा करणार आहे आणि त्याच वेळेस धनंजय मुंडे उपचारासाठी मुंबईमध्ये असणार आहे। त्यांचं ट्विट आपण बघूयात। अजित पवार यांच्या बीडमधल्या नियोजित दौऱ्यामध्ये पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो, मात्र प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी मुंबईमध्ये यावं लागलं असं या दरम्यान धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे, कारण धनंजय मुंडे यांनी आता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। बीडमधल्या आजच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाही, पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं।